काळजी कशी घ्यायची, पिल्लू कसं उचलायचं ते तुम्हाला कॅप्शन मध्ये देते. तोपर्यंत तुम्ही बघा की चिमणीला खायला कसं द्यायचं. सावकाश हा. नाही थोडंसं घे ना. चांगलीच भूक लागली हो, हो, मग काय. भूक लागली ना तिला. काय दिलं? ते सत्तू चण्याचं पीठ म्हणा. चण्याचं पीठ. आम्ही जरा ते व्हेजिटेरियन थोडं जास्त. तिला म्हणून ते ना हे पण आणले. ते डॉग फूड असतात ना, डॉग फूड आहे, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चिकन असतं, म्हणजे थोडं प्रोटीन पण. ये पकड. तिला पहिले 2 दिवस आम्ही डाळ आणि हेच दिलं. नंतर मी वाचल्यावर कळलं की ते डॉग फूड पण देऊ शकतो. त्याला थोडंसं धुवायचं, त्यातलं सॉल्ट कमी करायचा. कसं आहे, जाम उड्या मारते आई. काय शाबाश. हे आज आम्ही त्याच्याबद्दलच बोलत होतो. आम्हाला वाटलं ठेवलं का ती चोच टाकेल, पण ती नाही. टाकत नाहीये. नाही करत. आणि तिला खूप उपाशी ठेवली, पण ओय! प्रॉब्लेम नसेल झालं हा. ना. ती लोक आहे ना, असं आता कसे हावरेपणाने खाल्लं ना हा, तिने, हा, हा. तसं ते पाणी पण पितात आणि मग ते लंग्स मध्ये जातात. नाही बच्चा, नको, बस झालं तिला. नाही देत सोडतो आता. ठेवू. चला. झालं. लहान मुलांना असं पाणी हो रे. हो, तसंच तसंच आहे. same. आता तुम्हाला वाटत असेल की चिमणीच्या पिल्लांना किती वेळा खायला घालायचा, यात तुम्हाला सांगते. चिमणीच्या पिल्लांना खूप भूक लागते. ते 20 काय 30 मिनिटांनी त्यांना खायला द्या. चिमणीच्या पिल्लांची चिवचिव ऐकायला आली तर त्यांना खायला द्या. पिल्लू मोठं झालं की काय करायचं, तुला जागेत उडू द्या. ते मोठे आहे ना म्हणून हळूहळू बाहेर सोडा. घरात उडत असते तर पंखे खिडक्या बंद करा. मित्रांनो, खूप गरमी आहे ना, मग पक्ष्यांसाठी थोडं खाणं पिणं ठेवूया. मुळे सगळे पक्षी वाचू शकतात. तुमच्याकडच्या आणखीन टिप्स मला सांगाल काय? आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक